जळगाव शहरातील अजिंठा चौफुली रोडवरील सीएनजी गॅस पंप परिसरात भरधाव वेगाने धावणाऱ्या टँकरने दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्याने भाजीपाला विक्री करून उदरनिर्वाह करणाऱ्या मंगला अर्जुन माडी यांना चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला। या भीषण अपघातात त्यांचा मुलगा भरत माडी हा किरकोळ जखमी झाला असून यावेळी जळगाव शहरातील खराब रस्त्यांबाबत नातेवाईकांनी संताप व्यक्त केला असून या खराब रस्त्यामुळेच आमच्या कुटुंबातील व्यक्तीचा बळी गेला आहे। आता तरी रस्ते त्वरित दुरुस्त करावे अशी मागणी या नातेवाईकांनी केली आहे। यावेळी मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात यावेळी आणल्यानंतर नातेवाईकांनी एकच आक्रोश केला। यावेळी मयताचे पती अर्जुन माडी व मयताचे नातेवाईक प्रवीण पाटील यांनी आज दिनांक 5 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता याबाबत अधिक माहिती दिली। मी अर्जुन कडुमाळे बोलतोय। माझ्या मिसेस आज सकाळी 8:15 वाजता अजिंठा चौफुलीवर ॲक्सिडेंट झाल्यामुळे देहांत झाले। रस्ता खूप खराब होता, त्यामुळे त्यांचा मृत्यू ओढवला। गाडीवाल्याने त्यांना मागून ठोकलं आणि त्या चाकाखाली गेल्या। खराब रस्त्यामुळे झालंय काय? खराब रस्त्यामुळे सर्व काही घडलंय। काय मागणी काय आपली आता? याच्या पूर्वी कधी अपघात झाला होता का असं कोणाच्या कुटुंबात तुमच्या खराब रस्त्यामुळे? त्या एक वेळा त्यांना चौफुली तिरसोली रोडवर झाला होता। मोटरसायकलवाल्यानं ठोकलं होतं। यांनाच का? काय झालं होतं तेव्हा? त्यांना त्या डोक्याला लागलं होतं थोडं। मिसेसला तुमच्या? हो, मुलाला घसरले लागले। तेव्हा पण रस्त्यामुळे झाला होता का अपघात? हा रस्ता चांगला होता, पण ते गाडीवाल्यानं खोदल्यामुळे झाला। रोडाचं काम चालू आहे, सिंगल। काय मागणी काय आहे बाबा आपल्या? रस्ता चांगला दुरुस्त व्हावा आणि ट्रक चालकाला शिक्षा व्हावी हेच आमचं। नाव तुमचं? अर्जुन कडुमाळे। मिसेस होता का तुमच्या? हो, माझा मिसेस आहे। माझा फुलांचा व्यवसाय आहे। ठीक आहे। जळगाव शहरातल्या खराब रस्त्यांमुळे आतापर्यंत अनेक बळी गेलेले आहेत दादा। हा रस्ता दर महिन्याला 4-5 दिवसामध्ये एक अपघात येथे होतो। जवळपास एका वर्षाचा विचार 450 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे। काय नेमकी मागणी असणार आहे? काय तुमचा रोष? सर, रस्ता कमल पॅराडाईजपासून तर अजिंठा चौफुलीपर्यंतही सिंगल लाईन चालू आहे। पण त्यांनी रोडाचं सिमेंटच्या रोडाचं काम चालू केलेलं आहे, पण त्याच्या आधी रस्ता असा खणून ठेवलेला आहे की तिथं मोटरसायकलवाला जर गेला, जोरात म्हणा की हळू म्हणा, ती गाडीचा बॅलन्स जातो आणि तो साहजिकच तो रस्त्यावरनं पडणार आहे। पण हे गाडी त्यांच्या समोर, हे ज्यावेळेस चालत होते मंगलाताई आणि आमचा भाचा, त्यावेळेस समोर चालताना त्याने गाडी धीरे चालवली असताना मागच्या ट्रकवाल्याला किंवा डंपरवाल्याला जो कोणी होता, आता कोण होता मला माहिती नाही, मग त्याने त्याला ते समजलं नाही आणि त्याने मागून धडक दिली गाडीला। तर धडक दिल्यामुळे ही उजव्या बाजूला पडली, तो डाव्या बाजूला पडला आणि याच्या अंगावरनं तर गाडीचं चाक गेलेलं आहे। जर का रस्ता चांगल्या प्रतीचा असता किंवा ज्यावेळेस तुम्हाला काम आहे त्यावेळेस तुम्ही खणा किंवा बॅरिकेड्स बंद लावा तिथे किंवा रस्ता बंद करा, तेवढा तात्पुरता जर केला असता तर हा अपघात घडला नसता। अजिंठा चौफुलीपासून तर प्रभात चौकापर्यंत त्याच्याही पुढे रस्ता खणून ठेवलेला आहे, सर्व्हिस रोडसुद्धा। तिथे रोडाचं काम चाललं आहे। आमची मागणी एवढीच आहे की रोडाचं काम तात्काळ व्हायला पाहिजे, जे लोकांचे जीव असतील, अपघात घडणार नाही, तेवढी काळजी शासनाने घ्यायला पाहिजे। रस्ता खरडून ठेवलेला आहे, त्याच्यावरनं तुम्ही स्वतः गाडी चालवून बघा, तुम्हाला लक्षात येईल की माणसाचा बॅलन्स कसा जातो त्याच्यावर। खराब रस्त्यामुळेच मृत्यू झाला? खराब रस्त्यामुळेच मृत्यू झालेला 100%। नाव तुमचं? माझं प्रवीण पाटील। तुम्ही कोण आहे? मी भाऊ आहे।